हे लोणचं बघा, हे मस्त असं लोणचं आईने मला घालून दिलं आहे. इतकं छान झालं आहे लोणचं, मस्त असं चटकदार लोणचं झालं आहे. असं बघूनच तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालं आहे. मस्त झालं आहे. आणि आता मी जी आंबोशी करून ठेवली होती उन्हाळ्यामध्ये, तर म्हटलं ते आंबोशीचं पण लोणचं घालावं, तर इथे पण त्याचं लोणचं घालून ठेवलं आहे मी. थोडासा खार मी त्या लोणच्यातलाच इथे ह्याच्यात घातला आहे आणि वरून मी फोडणी दिली आहे. तर असं मस्त आंबोशीचं लोणचं पण इथे तयार आहे. आता मुरलं नाही आहे, मी आत्ताच केलं आहे. मुरल्यानंतर मग मी दाखवेन कसं झालं आहे ते. पण छान झालं आहे लोणचं, आईने केलेलं तर एकदम भारी झालं आहे. म्हणजे प्रत्येक जेवणासोबत नुसतं आमटी भात असेल आणि हे लोणचं जरी खाल्लं ना तरी मस्त चव येते. आम्ही काल तसंच केलं होतं, फक्त आमटी भात केला होता रात्री आणि पापड आणि लोणचं. मस्त लागतं. इकडे काय शुभ्रा, काय करतेस तू? जेवण करते. अच्छा, छान मस्त चमचे बिमचे लावून ठेवलेस ग. हॉटेल उघडलंस? ओ वाव, काय काय बनवलंयस? मॅगी आणि डोसा. अरे वा, छान छान करतेस ग तू. म्हणून भेंडीची भाजी आहे. वाव, किती मस्त आहे. पोळी बनवली आहेस. मग कोण कोण येणार आहे जेवायला? हो का? बरं आहे ना शुभ्रा, मोबाईलपेक्षा हे असे खेळ खेळत बसलेले. हो ना. मोबाईलमुळे काय होतं? हां, आणि टी व्हीमुळे काय होतं? हो ना, म्हणून टी व्ही आणि मोबाईल बघायचा, असेच खेळत बस. हां, व्हेरी गुड. आणि अभ्यास पण करायचा ना. अभ्यास करते का? आता काय करणार तू? आता ही प्राची आली शुभ्राशी खेळायला. शुभ्राची बेस्ट फ्रेंड आहे. शुभ्रा अगदी लहान होती म्हणजे 6-7 महिन्याची असल्यापासून शुभ्रालाही खेळवायला येते. म्हणजे मग मी काम करताना शुभ्रा रडायची, मग काय करावं म्हणून मग मी प्राचीला बोलवून घ्यायचे की ये ग जरा, शुभ्राला बघ जरा, शुभ्राकडे लक्ष ठेव, तोपर्यंत मी माझी कामं उरकते. आणि बिचारी प्रत्येक वेळेला ती यायची आणि शुभ्राकडे लक्ष ठेवायची, शुभ्राशी खेळायची. आणि शुभ्राला पण प्राचीचा खूप लाड आहे. त्याच्यामुळे शुभ्राला विचारलं ना की तुझी फ्रेंड कोण, तर मग शुभ्रा पहिलं प्राचीचंच नाव घेते. जाम आहे आणि हे पोळी आहे आणि हेच आहे गुळाचं हरसण गुळाचं हे. हां, पुढे. आणि हे केळ आहे मधली आणि हे लोणचं आहे आणि हे गूळ आहे, ही आमटी आहे आणि हा गूळ आहे आणि चूल पेटवली आहे. अच्छा. आणि हे डबल बॉक्स केलंय. बर, मग कधी होईल जेवण? आत्ताच बनवलं. चालेल, चला मग या सगळ्यांनी जेवायला, आहे ना. तर आता शुभ्राचे सगळे मित्रमैत्रिणी घरी आलेत. तर मग म्हटलं आज मस्तपैकी अशी भेळ पार्टी करूया. त्यांना म्हटलं तुम्हाला काय खायचं आहे, तर ते मला म्हणाले तुम्ही जे कराल ते द्या आम्हाला. म्हणून मग फरसाण आणि चुरमुरे घरात होते, मस्त कांदा टोमॅटो काकडी कापली आणि छान अशी मस्त भेळ तयार केली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एन्जॉय केली. तर खूप छान वाटतं. आता सुट्टीचे दिवस आहेत, मग उन्हाचं बाहेर पण जाऊ शकत नाही आणि उठसूट मुलांना टी व्ही पण दाखवू शकत नाही. मग काय करायचं, तर आमच्या बाजूला खूप अशी छोटी छोटी मुलं आहेत. मग प्राची आहे, प्राचीचे बहीणभाऊसुद्धा आहेत. मग मी त्यांना बोलवून घेते की या आज आपल्याला इथेच जेवायचं आहे, इथेच जेवायला या किंवा इथेच नाश्त्याला या, मग आपण खेळूया वगैरे. मग अशा प्रकारे आम्ही सुट्टी एन्जॉय करतो आहे. तर आता हा आहे दुसरा दिवस आणि सुट्टी असली की मुलांना वेगवेगळं काहीतरी खायला हवं असतं आणि मी पण शुभ्राला काहीतरी वेगवेगळं करून खायला देत असते. म्हणजे आता हल्लीचा नाश्ता वगैरे काय असेल तर मी तिला विचारून करत असते, कारण रेग्युलर आपलं रुटीन सुरू झालं की मग आपण आपल्या घाईगडबडीमध्ये आपल्याला हवं त्याप्रमाणे आपण करत असतो. मग आता सुट्टीमध्ये मी तिच्याप्रमाणे तिला काय हवं आहे खायला त्याप्रमाणे तिची आवडीनिवडी बघत असते. तर आज मला म्हणाली मला साबुदाण्याची खिचडी खायची आणि साबुदाण्याची खिचडी तिची एकदम फेवरेट आहे. कधी पण तिला काही पण विचारा, साबुदाण्याची खिचडी हे तिच्या लिस्टमध्ये असतंच. मग मस्त असे साबुदाणे भिजवले होते मी आधीच, म्हणजे आदल्या दिवशीच मी तिला अर्थ विचारलं होतं की तुला काय खायचं आहे. आणि साबुदाण्याची क्वालिटी इतकी छान आहे, मस्त असे टप्पोरे दाणे आहेत साबुदाण्याचे आणि त्याची खिचडीसुद्धा खूप छान लागली. आता हे कुठल्या कंपनीचे मला माहिती नाही, पण हे साबुदाणे खूप छान मिळालेत आम्हाला. बटाट्याच्या स्लाईस करून घेतल्या. साबुदाण्याच्या खिचडीमध्ये बटाटे घातलेले खूप छान लागतात, म्हणजे मला तरी त्याची चव आवडते. आता काल काय झालं माहिती आहे का, मी केली होती फोडणीची पोळी आणि फोडणीच्या पोळीमध्ये मिरची घातली होती मी आणि ती मिरची आणि मी माझ्यासाठी केली होती, ती शिळी होती त्याच्यामुळे मीच खाली, शुभ्राला देत नव्हते. तरी पण शुभ्रा माझ्या मागे लागली की मला पण दे. म्हणून
एका वाटीमध्ये थोडीशी फोडणीची पोळी मी शुभ्रासाठी दिली. आणि झालं काय, मी तिला कधीच मिरच्या देत नाही, मी आठवणीने मिरच्या काढून ठेवते. पण काय माहिती चुकून त्यात मिरची गेली आणि मिरची शुभ्राने खाल्ली आणि इतकी शुभ्रा रडायला लागली, थैथयाट घातला अक्षरशः. काय करू, मी पण घाबरले की गाल चोळायला लागली, घसा चोळायला लागली, काय तिला करावं काय सुचत नव्हतं. मग दही खायला दिलं, गूळ खायला दिला, भरपूर पाणी पाजलं, थोडीफार शांत झाली. त्यामुळे आता ती मला आठवणीने सांगत असते की तू आई मिरची घालू नको प्लीज. त्यामुळे मी आज तिखट घालून आपली साबुदाण्याची खिचडी करते. खूप खूप छान झाले चवीला. अशीही हे साबुदाण्याची क्वालिटी खूप छान असल्यामुळे खिचडीची चवसुद्धा उत्तम झालेली आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.